पवार साहेब सगळीकडेच राजकारण बघतात असं नाही. तिथं पवार साहेब गेल्यानंतर जी परंपरा चव्हाण साहेबांनी, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी अनेक अशा मोठ्या नेत्यांनी जपली, तीच पवार साहेबांनी परत एकदा जपून दाखवली. पण तो संदेश आपल्या सर्वांसाठी महत्वाचा होता. पण आत्ताच्या काळाच्या कुरघुड्या बघितल्यानंतर राऊत साहेबांना थोडंसं तिथं वेगळं वाटलं असावं आणि साहजिकच त्यांना ते वाटेल. त्या अनुषंगाने त्या भावनेच्या भरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तिथं वक्तव्य केलं असावं. पण पवार साहेबांचा जो मेसेज द्यायचा होता तो पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिला. आणि दुसरं, हे जे काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की आता काय टायगर काय चालू आहे, ऑपरेशन टायगर चालू आहे. ऑपरेशन टायगर सुरू होईल, नंतर ऑपरेशन मांजर सुरू होईल, उद्या जाऊन ऑपरेशन कुत्र सुरू होईल. आता असे किती ऑपरेशन होणार आहेत? माझं एकच मत आहे की जेव्हा ते प्राण्यांचं संग्रहालय असतं, एखाद्या संग्रहालयामध्ये खूप सारे वाघ जर ठेवले एकामेकात भांडतात, खूप सारे कुत्री ठेवली तर ते भांडतात, कोले ठेवले तरी ते भांडतात. आज सरकारकडे बघत असताना तुम्ही जर बघितलं तिन्ही वाघ आहेत, पण ते तिन्ही वाघ आता आपल्याला भांडतानाच जास्त त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे हे जे काही संग्रहालय काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं नाही तर मित्र पक्षाकडनं केला जातोय. इतकी लोक त्यांच्या संग्रहालयामध्ये जाणार नाही तर पक्षात जातील, टायगर पासून सगळे, की उद्या जाऊन त्यांच्यात भांडणं सुरू होतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतंय. त्यामुळे ह्या टायगर ऑपरेशन नाही तर असे जे कुठले ऑपरेशन असतात ते ऐकायला बरं वाटतात, पण त्याच्यामध्ये स्वतःच्याच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांवर अन्याय झाल्याशिवाय राहत नाही असं आमच्या सगळ्यांची प्रामाणिक भावना आहे.